श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगीराज जगाचे चालक मालक पालक श्री स्वामी समर्थ महाराज यांना त्रिवार वंदन करते आणि आजच्या नवीन व्हिडिओला सुरुवात करते. आपले स्वामी या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे सहर्ष स्वागत आहे. आज आपण श्री गुरुचरित्र अध्याय 47 घेणार आहोत. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, श्री गुरुभौम नमः, श्री कुलदेवताय नमः, श्री स्वामी समर्थ महाराजाय नमः. गाणगापुरात श्री गुरु असताना दिवाळीचा सण आला तेव्हा वेगवेगळ्या गावी राहणाऱ्या त्यांच्या 7 शिष्यांनी श्री गुरूंनी आपल्या घरी भिक्षेसाठी यावे अशी त्यांनी प्रार्थना केली. प्रत्येकाचा गाव वेगवेगळा होता. श्री गुरु त्यांना म्हणाले, मी सर्वांच्या घरी कसा येणार? तुम्ही याचा विचार करा. तुम्ही आपापसात वाटणी करून घ्या आणि काय ते ठरवा आणि मला कळवा असे श्री गुरु सर्वांना म्हणू लागले. तेव्हा ते आपापसात विचार करू लागले, परंतु त्यांच्या चर्चेत काहीच निर्णय होत नव्हता. त्यांचे निराकरण करण्यासाठी श्री गुरु म्हणाले, मी एकाच्या घरी जाईन. ते ऐकून सर्वजण हात जोडून श्री गुरुला म्हणाले, स्वामी तुम्ही आमच्यातच उच्च नीच समर्थ असमर्थ असा भेद धरू नये. सर्वांना समदृष्टीने पाहावे. तुम्ही कोणालाही निराश करू नका. जे तुम्ही सांगाल ते आम्ही करू असे सगळेजण त्याला म्हणू लागले. सगळ्यांची गुरुवर भक्ती होती. सगळ्यांना असं वाटत होतं की श्री गुरु आमच्या घरी यावेत, श्री गुरूंनी आमच्या घरी भिक्षा घ्यावी असं सर्वांना वाटत होतं. तेव्हा स्वामींनी खूप विचार केला. ते अज्ञानी लोक काही जाणत नाहीत तेव्हा एकेकाला एकांतात बोलावून सांगावे. त्याप्रमाणे त्यांनी प्रत्येकाला स्वतंत्रपणे बोलावून त्यांच्या कानात सांगितले. श्री गुरुची भक्ती करणं हे खूप मोठं भाग्य असतं. म्हणून श्री गुरूंनी एक नवीन युक्ती केली. त्या नवीन युक्तीमध्ये ज्यांच्या घरी श्री गुरूंना आमंत्रण होतं त्या सगळ्यांना श्री गुरूंनी आपल्याजवळ एकांतात बोलवलं आणि त्या सर्वांच्या कानामध्ये त्यांनी एक गोष्ट सांगितली. ती कोणती गोष्ट सांगितली? की तुम्ही कोणालाही सांगू नका, मी तुमच्या घरी येणार आहे. ही गोष्ट तुम्ही कोणालाही सांगू नका असं श्री गुरूंनी प्रत्येकाच्या कानामध्ये त्यांनी ही गोष्ट सांगितली. आता इथून बाहेर पडलास की कोणाशीही न बोलता लगेचच घरी निघून जा अशी गोष्ट सुद्धा श्री गुरूंनी सर्वांना म्हणजे एकेकाला बोलून सगळ्यांच्या कानामध्ये ही गोष्ट सांगितली. अशा प्रकारे श्री गुरूंनी 7 जणांची समजूत घालून त्यांना आपापल्या घरी पाठवले. हा सर्व प्रकार गावातील लोकांना माहिती पडला. तेव्हा ते लोक स्वामींना हात जोडून म्हणाले, स्वामी ऐन दिवाळी तुम्ही गाव सोडून दुसऱ्या गावी जाणार आहात की काय? तेव्हा श्री गुरु म्हणाले, आम्ही येथेच राहणार आहोत, मनाला लावून घेऊ नका. दिवाळीची त्रयोदशी होती. रात्री मंगल स्नान करायचे होते. तेव्हा श्री गुरूंनी स्वतः 8 रूपे घेतली. नारायणाचा महिमा अपार आहे. ते 7 रूपांनी 7 गावी गेले आणि 8व्या रूपाने गाणगापुरी राहिले. अशा तऱ्हेने दिवाळीत सर्व ठिकाणच्या पूजाचा त्यांनी स्वीकार केला व गाणगापुरात हे व्यक्तच होते. कार्तिकी पौर्णिमेस दीपपूजन करण्यासाठी सर्व भक्त गुरुजवळ आले होते आणि म्हणाले, 10 दिवसांनी आपण पुन्हा भेटत आहोत. हे कसे म्हणून भक्त एकमेकांना विचार करू लागले व जो तो आपण दिलेले वस्त्र श्री गुरुजवळ आहे अशी खून दाखवू लागला. सारे लोक थक्क झाले. तेव्हा ग्रामस्थ लोक म्हणाले, गुरु तर दिवाळीत इथेच होते, कोठेही गेले नव्हते. खरी वस्तुस्थिती सर्वांना समजली. तेव्हा सगळ्यांनाच खूप आश्चर्य वाटले. श्री गुरु हे खरोखरच त्रयमूर्तीचे अवतार आहेत. हा हरीचा अवतार आहे असे म्हणून अनेक प्रकारे सर्व भक्त त्यांची स्तुती करू लागले. बघा, श्री गुरूंची भक्ती करणं हा खूप मोठा दैवी चमत्कार असतो. आपण श्री गुरुची श्रद्धेने भक्ती केल्यानंतर श्री गुरु आपल्यासाठी अशक्य ही शक्य गोष्ट करतात. त्या सगळ्यांच्या इच्छा होती, त्या सगळ्या ग्रामस्थांची, की श्री गुरु आमच्याच घरी यावे. पण गुरूंनी कसं केलं? गुरूंनी सगळ्यांना कानात सांगितलं की मी तुमच्या घरी येतो, तुम्ही कोणालाही सांगू नका असं त्यांनी सर्वांना सांगितलं. आणि श्री गुरूंनी 8 अवतार घेतले आणि ते सगळ्यांच्या घरी गेले आणि 9वा अवतार त्यांनी घेतला आणि 9व्या अवतारामध्ये ते गाणगापुरामध्ये राहिले. गाणगापुरातल्या लोकांनी सुद्धा श्री गुरुची पूजा अर्चा केली, मनोभावनाने श्रद्धेने त्यांची उपासना केली, सर्व काही केलं. आणि शेवटी सगळे गावातली लोक आणि सगळे एकत्र आले. तेव्हा सगळेजण म्हणू लागले की श्री गुरु तर आमच्या घरी आले होते. दुसरा जण म्हणू लागला, श्री गुरु तर आमच्या घरी आले होते. तिसरा जण म्हणू लागला की श्री गुरु तर आमच्या घरी आले होते. आणि गाणगापुरातील लोक म्हणू लागले की नाही, श्री गुरु तर आमच्या घरी आले होते. असं सगळं म्हणत असताना सगळ्यांना कळून चुकलं की श्री गुरुची ही भक्ती करणं आपण खूप भाग्यवान आहोत. श्री गुरु सगळ्यांच्या घरी आले होते हे त्यांना कळालं आणि त्यांना त्यांची
चूकसुद्धा कळाली. सर्वांना खरी स्तुती श्रीगुरूंची काय आहे हे सगळ्यांना कळालं आणि सगळ्यांना खूप आश्चर्य वाटलं आणि सगळेजण म्हणू लागले की श्रीगुरू हे काय आहेत, खरोखरच त्रयमूर्तीचा अवतार आहेत, हरीचा अवतार आहेत असे म्हणून सर्वजण शांत झाले, त्यांची स्तुती करू लागले. अशा प्रकारे श्री गुरुचरित्र अध्याय 47 समाप्त झाला आहे. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.